बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका राजकीय उलथापालथीची। गेले 3 दिवस कळसुली, घोडगे इथे अनेक जणांनी दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश केलाय आणि आज वालावल, पावशी आणि पाट येथील पंचायत समिती सदस्यांनी शिवसेनेतून भाजपात प्रवेश केल्याने पक्षप्रवेशांची मालिका सुरूच राहिली आहे। आज 3 पंचायत समिती सदस्य व असंख्य कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला। शिवसेनेसाठी हा एक अनपेक्षित धक्का मानला जातोय। पाहूया या पक्षप्रवेशाबाबतीत सविस्तर। तुमचे कोकणातील घर आजच बुक करा। श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन, वडाचा पाट शांताई गृह संकुलन प्रकल्पामधील 8 बंगलो, टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन, 5 गुंठे आणि 2.5 गुंठे बिनशेती प्लॉट, 1250 स्क्वेअर फूटचा बंगला, कंपाऊंड वॉल व लोखंडी गेट, स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन, बँकेकडून कर्जाची सोय, 24 तास पाण्याची सोय, शेती प्लॉट उपलब्ध। सिव्हिल इंजिनियर निलेश खाडी। संपर्क श्रीकृष्ण पाटकर 9403 36 46 59 किंवा 9405 40 48 97। आमचा पत्ता वडाचा पाट मस्ते, शांतादुर्गा मंदिरानजीक, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग। तुमचे कोकणातील घर आजच बुक करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे। शिवसेनेचे 3 पंचायत समिती सदस्य आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय। भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली येथे वालावल पंचायत समिती सदस्य प्राजक्ता प्रभू, पावशी पंचायत समिती सदस्य राजन जाधव, पाट पंचायत समिती सदस्य सुबोध माधव यांनी अनपेक्षितरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे। चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी राणेंवर केलेल्या टीकेचा भाजपाने चांगलाच वचपा काढल्याची चर्चा या पक्षप्रवेशादरम्यान जिल्ह्यात होते आहे। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला हा जोरदार धक्का मानला जात आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, युवा भाजपा नेते विशाल परब, आनंद शिरवलकर, बँक संचालक अतुल काळसेकर, कुडाळ सभापती नूतन आहिर, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, गुरुनाथ पेडणेकर, कुडाळ भाजपा तालुकाध्यक्ष दादा साईल, विनायक राणे, पप्या तवटे, संध्या तेरसे, अश्विनी गावडे, मोहन सावंत, प्रकाश मोर्ये, संदीप मेस्त्री, रेखा काणेकर, देवेन सामंत, योगेश घाडी, प्रितेश गुरव, विनोद सावंत, मनोरंजन सावंत, चंदन कांबळी आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेच्या 3 पंचायत समिती सदस्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। हा प्रवेश मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या 1 दिवसानंतर झालेला आहे। याच्यावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे साहेबांच्या विचारावर, भारतीय जनता पक्षाच्या विचारावर विश्वास ठेवून आणि शिवसेनेमध्ये घुसमट झाली होती, त्या कारणामुळे आज हे 3 सदस्य आमच्याकडे आलेले आहेत। हा फक्त एक झटका आहे, याच्यानंतर अनेक झटके आम्ही देणार आहोत। याच्यावरच काय थांबलेलो नाही। मागच्या वेळेस अमित शाह साहेब आले होते आणि त्यानंतर काही आमच्या नगरसेवकांचा प्रवेश करून शिवसेना उड्या मारत होती। तुमचा तर काल मुख्यमंत्री येऊन गेला आणि त्यानंतर आज हा प्रवेश होतोय। मी कालच्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही प्रश्न विचारले तर नंतर बोलीनच, पण आज हा प्रवेश राणे साहेबांवर विश्वास ठेवून या मंडळींनी केलेला आहे। याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी।
इथेच आम्ही थांबणार नाही आहोत. अजून अनेक गोष्टी आम्हाला गाठायच्या आहेत, अनेक निवडणुका जिंकायच्या आहेत. त्याच्यासाठी आजपासून जे आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या पक्षात आले, तुम्हाला आम्ही कुटुंबासारखं जपू एवढं लक्षात ठेवा. हे तुमचं कुटुंब आहे. कुठलाही पक्ष सोडताना कोण मनापासून सोडत नसतो, याची जाणीव आम्हाला आहे. पण तुमच्या कामाची तिथे दखल घेतली जात नव्हती, तुम्हाला मोकळीक मिळत नव्हती. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला मनाला वाटेल असं, अभिप्रेत असेल तसंच काम आपण या पक्षामध्ये करावं, ही आमच्यासारख्या एका कार्यकर्त्याची इच्छा आहे. आपण सगळे आलात, अजून भरपूर मंडळी यायचे. टप्प्याटप्प्याने आपल्याला सगळ्यांना आमंत्रण देण्यात येईल. पण शिवसेनेला मी काय भेट वगैरे देणारा माणूस नाही, मी झटका देणारा माणूस आहे. हा झटकाच समजायचा, हा एक लहान झटका समजायचा. अजून मोठे झटके देणं बाकी आहे. आणि म्हणून राणे कधी कुठल्या गोष्टीमध्ये कमी नाही, एवढं शिवसेनेने लक्षात ठेवावं. आणि इथून पुढे तुम्ही छोटं काहीतरी कराल, पण राणेंचा वार हा नेहमी मोठाच असतो. असंतोषाने थोडी तरी पुढे आल्याचं वाटत नाही. एक फार मोठा अंडरकरंट आहे शिवसेनेमध्ये. म्हणून मी तुम्हाला बोललो, आज एक झटका आहे, याच्याहून मोठे झटके देणं अजून बाकी आहे. पिक्चर अजून बाकी आहे. अजूनपर्यंत आम्ही इंटरव्हलपर्यंत पण आलेलो नाही आहोत. इथं सुरुवात आहे. शिवसेनेमध्ये एवढी खतखत आहे, एवढा असंतोष आहे की उद्या या आमदाराचा कुडाळ मालवणच्या डिपॉझिट तरी राहील का नाही याच्यावर शंका आहे. आणि ते घालवायचं कसं याची तयारी आमच्याकडे आहे. काम करणारे लोक आहोत. एक दिवस पण आम्ही आराम करत नाही. राहुल गांधींसारखा परदेशात जाऊन वगैरे आमचं तसं काय नसतं. तयारी ही आमची सातत्याने चालू असते. आम्ही लोकांमध्येच वावरणारी लोक आहोत. म्हणून तयारी जेव्हापर्यंत आम्ही आहोत समाजकारणामध्ये, ही तयारीच आहे. आम्ही काय कधी कुठली निवडणूक सोपी घेत नाही. 5 वर्ष ही परीक्षाच असते. दर दिवशी जी तयारी असते ते आम्ही निवडणुकीचा दृष्टिकोन समोर ठेवूनच करत असतो. म्हणून तयारी तर आहेच, पहिल्या दिवसापासून आहे. तर कुडाळ मालवण मतदारसंघातून तुमच्या नावाची चर्चा होते, त्या संदर्भात काय झालं? त्याच्यावर मी काय बोलू शकत नाही. ते आमचे पक्षश्रेष्ठी ठरवतील. आज जे काय आहे ते तुमच्या समोर आहे. तर ग्राउंड लेवलला जाऊन शिवसेनेची जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली खतखत बाहेर काढण्यासाठी कसे भविष्यात प्रयत्न असतील तुमचे? नाही, ते तुमच्या लक्षात येईलच. आता मी तुम्हाला जसं सांगितलं, ही आता सुरुवात आहे. अजून भरपूर काय आहे, यांना उघडे पाडणारे अजून भरपूर प्रसंग आम्हाला मिळणार आहेत आमच्याकडे. साठा आहे, तो एक एक करून बाहेर काढू. नाही तर तुम्ही कधी भेटणार नंतर.